मराठा आरक्षण आंदोलनाबाबत या घडीची सगळ्यात मोठी बातमी, कारण मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील त्यांचं उपोषण त्यांनी स्थगित केलंय। उपोषणाच्या 9व्या दिवशी पाणी पीत जरांगेंनी उपोषण स्थगित केलंय। गावातील महिला आणि नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या उपस्थितीत जरांगेंनी उपोषण मागे घेतलंय। जरांगेंनी यावेळी सरकारला पुन्हा इशारा दिला, आपल्या हातानं आपलं सरकार पाडून घेऊ नका आणि मागण्या मान्य न झाल्यास, पुन्हा सत्ता न आल्यास मला दोष देऊ नका, असंही मनोज जरांगे यावेळी म्हणाले। तर रोज मरे असं म्हणत अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी जरांगेंवर टीका केली आहे। सगळा मराठा समाज त्यांची वाट बघतो आरक्षण देण्याची। दुसरं सांगतो, त्यांच्या हातानं त्यांनी सरकार त्यांचं पाडून घेऊ नये, मी त्यांना जाहीरपणाने सांगतो। जर आरक्षण नाही दिलं, सगळ्या मागण्या जर मंजूर नाही केल्या, तर माझ्या नावानं बोंबलत बसायचं नाही, परत ओरडायचं पण नाही की 2024ला पाडापाडी कशामुळे झाली हे मला विचारायचं नाही। मला संधी आहे माझा। आणि तिसरा, मराठा समाजाने स्वतःच्या पोराला धोका देऊ नका। आता राजकीय लोकांसाठी स्वतःच्या पोराला आरक्षण देण्यासाठी सगळ्यांनी एकजीवानं राहा। नेत्याला नेत्याच्या पोराला मोठं करायला मतदान व्हायला घालू नका। जरांगेच्या उपोषण सोडायला सरकारतर्फे मंत्री असं कोणीच गेले नाही, फक्त शंभूराज देसाई काहीतरी फोनवर बोलले म्हणतात। मग यावेळेस काय दुर्लक्ष केलं जरांगेंकडे सरकारने? रोज मरे त्याला कोण रडे, ते सारखेच उपोषण करतात। सरकारने का तेवढंच काम करावं?